वसमत येथील अतिशय प्रसिद्ध असलेले कराळे हॉस्पिटलचे डॉक्टर बालाजी कराळे यांचे वडील तसेच डॉक्टर कराळे मॅडम यांचे सासरे पुंजाजी नागोराव कराळे यांची 6वी पुण्यतिथी विविध समाज उपयोगी उपक्रमाने साजरी करण्यात आली। त्यामध्ये यावर्षी देहदानाविषयी सर्वांना माहिती देण्यात आली, देहदानाचे महत्त्व सांगण्यात आले। त्याचप्रमाणे मोबाईलचे फायदे सर्वांनाच माहीत आहे, पण मोबाईलमुळे होणारे तोटे दुष्परिणामाविषयी माहिती देण्यात आली। यावेळी सर्व मान्यवर, हॉस्पिटलमधील पेशंट, दवाखाना कर्मचारी सर्व उपस्थित होते। दरम्यान यावेळी बोलताना डॉक्टर कराळे काय म्हणाले ते पाहूयात। आज दिनांक 19/9/2000 रोजी आमचे वडील पुंजाजी नागोराव कराळे माजी सैनिक राहणार आसोला यांची 6वी पुण्यतिथी आहे। त्यानिमित्त आम्ही दरवर्षी समाजोपयोगी कार्यक्रम घेत असतो। त्यानिमित्त आम्ही बऱ्याच काही आज कार्यक्रम घेतले। त्यापैकी मेन म्हणजे अवयवदान। आपण पाहतो की जन्मल्यानंतर लोक आपली बॉडी जाळून टाकतात। मग त्याच्यामुळे जर आपण जाळण्यापेक्षा जर आपले डोळे, हृदय, लिव्हर, किडनीज किंवा आपली त्वचा जर दान केली तर त्याने काय होईल, 2 डोळे जर दान केले तर 2 लोक पाहू शकतात, 2 किडन्या दान केल्या तर 2 लोकांना जीव दान भेटू शकतं आणि हृदय हे शकतं। किंवा आता आपण पाहतो लोक दारू पितात, दारूमुळे त्यांचे लिव्हर खराब होतं, तर जर त्याला थोडासा लिव्हरचा भाग जर दिला तर त्यांचं पूर्ण काही आयुष्य बदलू शकतं। तर आमच्या वडिलांची सुद्धा अशी इच्छा होती की आपण अवयवदान करावं। मिलिटरीचे लोक अवयवदान करतात। अवयवदान म्हणजे वाईट गोष्ट नाही, पण आपण जर पाहिलं तर समाजामध्ये लोक म्हणजे जाळून टाकतात। जाळून टाकण्यापेक्षा जर आपण अवयवदान केलं, एक 10% लोकांनी जरी अवयवदान केलं तरी भरपूर लोक जगू शकतात या जगात। आणि आपण पाहतो की लोक ॲक्सिडेंट होतात, ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याचा मेंदू काम करत नाही, हृदय काम करतं, किडनी काम करतं, असं करतं, ते लोक दान करू शकतात। आणि दुसरा विषय म्हणजे मोबाईलचे फायदे तर सर्वांना माहिती आहे। 2 वर्षाच्या लेकरापासून ते 80 वर्षाच्या लेकरांना मोबाईलचे फायदे माहिती आहेत, पण तोटे अजून माहीत नाहीत। कारण तोटे भरपूर आहेत, प्रत्येक गोष्टीचे तोटे आणि फायदे असतात। आपण जर पाहिले मोबाईल फार घातक आहे। लोक काय करतात, एका हाताने मोबाईल बोलतात आणि एका हाताने गाडी चालवतात आणि कमीत कमी संभाषण हे 7 ते 8 मिनिटं चालतंय। अशा वेळेस मागून कोण यायले, पुढून कोण यायले, डावीकडून कोण यायले, डुक्कर कुठून यायले, याच्यामुळे कितीतरी लोक मृत्यू होतात। म्हणजे मोबाईल हा मृत्यूचा सापळा आहे। तर त्याच्यामुळे आपण मोबाईलवर जर बोलायचं असेल तर गाडी थांबून बोलावी, हेल्मेट घालावं आणि आपल्या स्पीडवर लिमिट व्हावं आणि बोलताना शक्यतो गाडी थांबून बोलावं। असे आम्ही बरेच काही कार्यक्रम घेतलेले। तर त्यामुळे मी आपले आभारी आहोत। सर्वजण आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहोत।